हॅलो गाईज, कसे आहात सगळे? तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर ब्लॉग नंबर 18मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज जे बनवणार आहे ते आहे प्रॉन्स ग्रेव्ही. तर चला बघूया. तर इथे मी प्रॉन्स घेतलेले आहेत बाजारातून, स्वच्छ धुवून आणलेले आहेत आणि त्याच्यातले काटे वगैरे सगळी स्वच्छ करूनच मी बाजारातून आणले. त्याच्याबरोबर मी मासेसुद्धा आणलेले आहेत आणि मासेची रेसिपी मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये घेऊन येईल. तर इथे मी ग्रेव्हीसाठी इथे टमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि ते कढईमध्ये भाजायला ठेवलेले आहेत. तर इकडे मी 2 कांदे बारीक चिरलेले आहेत आणि 2 कांदे उभे चिरलेले आहेत ग्रेव्हीसाठी. कांदा चिरून झाल्यानंतर जे टमॅटो मी भाजायला ठेवले होते त्यातच मी कांदा सुद्धा टाकलेला आहे भाजायसाठी आणि त्याच्यामध्ये आलं आणि लसूण हे दोन्ही ऐवज आपण टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आणि हे खरपूस असे अगदी भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये, जेणेकरून ते भाजेल. तर इथे मी प्रॉन्स घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यामध्ये मी हळद आणि लिंबाचा रस घालून त्याला एक अर्धा तास मी मॅरिनेट करणार आहे. इथे आपण ग्रेव्ही जी आहे ती तयार करून घेणार आहोत. गरम गरमच ग्रेव्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि ती बारीक करायची. तर इकडे मी कढई तापवायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी तेल ओतून घेणार आहे आणि त्यामध्ये आपण पहिल्यांदा जे प्रॉन्स आपण मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते प्रॉन्स एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. प्रॉन्स भाजल्यानंतर थोडंसं तेल घालून जिरं मोहरीची फोडणी टाकायची आणि त्याच्यामध्ये खडे मसाले सुद्धा टाकायचे. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि अगदी खरपूस भाजून घ्यायचा.
आपल्याला सगळे मसाले घालायचे आहेत. तुमच्याकडे असेल तर चिकन मटन मसाला असेल तर तो सुद्धा घालू शकताय, नाहीतर गरम मसाला सुद्धा घालू शकताय. मी इथे चिकन मटन मसाला घातलेला आहे आणि इथे लाल तिखट आणि थोडंसं मीठ त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि तेही भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण जी केलेली ग्रेव्ही आहे ती घालायची आणि एक 10 ते 15 मिनटं भाजून घ्यायची, शिजू द्यायची त्याला. त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालून ते शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण फ्रॉन्स घालणार आहोत आणि फ्रॉन्स घातल्यानंतर त्याला पुन्हा एकदा 10 ते 15 मिनटं आपण शिजवून घ्यायचं. हे बघू शकताय मी फ्रॉन्स घातलेले आहेत आणि ऑलमोस्ट आपली रेसिपी ही छान झालेली आहे. तर हे सर्व करून घ्यायचं. मी एका बाउलमध्ये ते काढून घेणार आहे. त्याच्यामध्ये मी गार्निश करायला थोडीशी कोथिंबीर वरून टाकलेली आहे. तर ही रेसिपी मी फर्स्ट टाइम केलेली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ट्राय करू शकता. खूप टेस्टी आणि छान झाली होती. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.